आमदार सुरेश धस यांनी मस्सादोग गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांशी विस्तृत चर्चा केली। देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला। पोलिसांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली। तपास झटकला। एकही पुरावा पोलिसांनी सादर केला नाही। पुरावे समाजातून आले ही बाब ग्रामस्थांनी मांडली। धस यांनीही या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पोलीस अधिकारी महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी केली। कृष्णा आंधळेला तातडीने अटक करा, नितीन बिक्कडला आरोपी करा, आरोपींना मदत करणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करा, जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निलंबित करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं धस म्हणाले। मस्सादोगवासियांच्या नेमक्या मागण्या काय ज्या त्यांनी धस यांच्याकडे केल्यात आपण पाहूया। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ द्या। आरोपींचे 2 महिन्यांचे सीडीआर तपासा। प्रशांत महाजनांची नियुक्ती बीडला, मग केजमध्ये काय करतात? कृष्णा आंधळे शातीर, त्याच्या अटकेची गरज असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिकडला सहआरोपी करा। गीते, गोरख फड, घुले, बिकडचे सीडीआर तपासा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। नितीन बिकडनंच आरोपींना फरार केलाय। आरोपींना व्हीआयपी सारखे वागवणारे जेल अधिकारी निलंबित करा। मस्सादोग ग्रामस्थांचा हात वर करून धसांवर विश्वास असल्याचा ठराव देखील यावेळेला मांडण्यात आला आणि या दरम्यान धस हे देखील उपस्थित होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।